नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रविवारच्या सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मागील दोन सिरीज मध्ये आपण काय बघितलं? जानेवारी 2026 आणि फेब्रुवारी 2026 च्या चालू घडामोडी. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पूर्णपणे मार्च 2026 ते 23 ऑगस्ट 2026 म्हणजे आजपर्यंत जे काही चालू घडामोडी आहे हे एकाच व्हिडिओमध्ये. खूप महत्वाच्या गोष्टी मित्रांनो मी आज घेऊन आलोय. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ तुम्हाला सर्व पोस्टसाठी, मग त्या एमपीएससी म्हणून पोस्ट असतील किंवा तुमच्या ग्राम महसूल अधिकाऱ्याची पोस्ट असेल, त्या सगळ्या प्रकारच्या पोस्टसाठी हा खूप व्हेरी मोस्ट आयएमपी असा व्हिडिओ तुम्हाला मी घेऊन आलो आहे. मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा. चला मित्रांनो, सुरुवात करूया मार्च 2026 ते 23 ऑगस्ट 2026 पर्यंतचे चालू घडामोडी. चला सुरुवात करूया. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्राचा 26-27 चा अर्थसंकल्प कोणत्या दिवशी सादर करण्यात आला? लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राचा 2026-27 चा अर्थसंकल्प हा 6 मार्च 2026 रोजी सादर करण्यात आला. 6 मार्चला सादर करण्यात आला. मित्रांनो, महाराष्ट्राचं बजेट 6 मार्च, लक्षात ठेवायचं. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. मित्रांनो, पुढचा प्रश्न तर खूपच महत्वाचा आहे. काय दिलाय? महाराष्ट्राचा 2026-27 अंदाजित जीएसडीपी किती आहे? जीएसडीपी म्हणजे काय? जीएसडीपी म्हणजे काय मित्रांनो? तर ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट. काय? ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय मित्रांनो? तर एका वर्षात राज्याच्या सीमा अंतर्गत तयार होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांचं एकूण बाजार मूल्य होय. जीएसडीपी हे बाजार मूल्य 2026-27 च अंदाजे किती आहे? तर किती आहे मित्रांनो? 54.08 लाख कोटी रुपये. किती? 54.08 लाख कोटी रुपये हा महाराष्ट्राचा जीएसडीपी आहे. मित्रांनो, जीएसडीपी हा सुद्धा जीडीपी सारखाच असतो. सकल राज्य देशांतर्गत उत्पादन ज्याला म्हटलं जातं. लक्षात राहील? ओके, चला पुढचा प्रश्न बघू. मित्रांनो, महाराष्ट्राच्या 26-27 अर्थसंकल्पात राजकोषीय तूट, फिक्स्ड डिफिसिट जीएसडीपी च्या किती टक्के लक्षित करण्यात आली? हे जे काही राजकोषीय तूट आहे ना मित्रांनो, फिस्कल डिफिसिट. फिस्कल डिफिसिटचा अर्थ काय होतो मित्रांनो? सरकारचा एकूण खर्च व सरकारचे एकूण उत्पन्न याच्यामधला तो फरक असतो, है नाही? वित्तीय तूट किंवा त्याला राजकोषीय तूट म्हणतात. तर हा राजकोषीय तूट आणि जीएसडीपी मागाशी बघितलेलं त्या किती टक्के लक्षित करण्यात आलेला आहे? किती टक्के? 2.8 टक्के. किती? 2.8 टक्के. डिप्रिसिएट फिक्स्ड डिप्रिसिएट किती? 2.8 टक्के. लक्षात राहील मित्रांनो. कशाच्या? जीएसडीपी. फिक्स्ड डिप्रिसिएट जीएसडीपी बरोबर 2.8 टक्के. लक्षात आलं? ओके, पुढचं बघूया. मित्रांनो, 2026-27 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साठी महाराष्ट्राने किती तरतूद केलेली आहे? जी काही योजना सुरू आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, यासाठी महाराष्ट्राने 26,500 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. ओके, लक्षात राहील. 2026 चा रायसीना डायलॉग. रायसीना डायलॉग म्हणजे रायसीना संवाद ज्याला म्हटलं गेलंय, चे उद्घाटन कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत झाले? मित्रांनो, रायसीना डायलॉग म्हणजे संवाद जो आहे, तो रायसीना संवाद हा भू राजकारण आणि भू अर्थशास्त्र यांच्यासाठी असतो. ते विषय त्यात असतात. तर ते कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत झाले? मित्रांनो, यावेळेस चीफ गेस्ट होते. जे राष्ट्राध्यक्ष त्यांचे कोण होते? अलेक्झांडर स्टब. कोण होते? अलेक्झांडर स्टब. आणि ते कुठे झालेले आहे? फिनलंड मध्ये झालेलं आहे. कुठे झाले? फिनलंड इथे झालेलं आहे. लक्षात राहील?
ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. मित्रांनो, पुढचा प्रश्न तर खूपच महत्वाचा आहे. 2026चा जो रायसिना डायलॉग जो झालेला आहे, जो रायसिना संवाद झाला आहे, हा कितवा संवाद होता? मित्रांनो, कितवा संवाद होता? 11वा संवाद होता. कितवा संवाद होता? 11वा. त्याचे चीफ गेस्ट कोण होते? अलेक्झांडर स्टब, आहे का नाही? अलेक्झांडर स्टब हे त्याचे चीफ गेस्ट होते आणि तो संवाद कितवा होता? 11वा संवाद होता. चला पुढचा प्रश्न बघूया. मित्रांनो, सेन्सस 2027 हे भारतातील कोणत्या प्रकारचे पहिले सेन्सस असणार आहे? सेन्सस 2027 मित्रांनो हे काय पोर्टल आहे बरं का. आणि सेन्सस 2017 म्हणजे काय? ती जनगणना केलेली आहे. काय जनगणना केली आहे? तर भारतामध्ये 1931 नंतरची पहिली जातीनिहाय आणि ती पण पूर्णपणे डिजिटल होणारी जनगणना, तिला सेन्सस जनगणना, सेन्सस 2027 असं नाव दिलं गेलं आहे. ही जी सेन्सस 2027 जो दिली ना मित्रांनो, तर ती भारताची आगामी 2027 मध्ये इतिहासातील पहिले पूर्णपणे डिजिटल अशी जनगणना आहे. लक्षात आलं? कधी झाली पहिल्यांदा? 1931 मध्ये. कधी झाली? 1931 मध्ये. त्याच्यानंतरची आता होते आणि ती कधी होते? डिजिटल होते. तेव्हा डिजिटल नव्हती. पूर्णपणे काय ती डिजिटल आहे. लक्षात राहील? चला पुढचा प्रश्न घेऊ. मित्रांनो, जी काही सेन्सस 2027 आहे ती जातीनिहाय माहिती कोणत्या टप्प्यात घेतली जाणार आहे? कोणत्या टप्प्यात घेतली जाणार आहे मित्रांनो? तर ती घेतली जाणार आहे दुसरा टप्पा, पॉप्युलेशन इन्युमरेशन, गणना, आहे का नाही? पॉप्युलेशन इन्युमरेशनचा अर्थ काय होतो मित्रांनो? तर लोकशाही गणनेमध्ये ती केली जाणार आहे. पॉप्युलेशन काय लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येच्या गणनेनुसार ती होणार आहे. पुढे सेन्सस 2027 मध्ये जातीनिहाय माहिती जी घेतली जाणार आहे ती दुसऱ्या टप्प्यात घेतली जाणार आहे. तिला कास्ट इन्युमरेशन म्हटलं जातं. कास्ट इन्युमरेशन दुसरा टप्पा. ओके, लक्षात राहील? चला पुढचं बघूया. मित्रांनो, मॅस्कॉट म्हणजे काय रे? मॅस्कॉट एक प्रकारे काय असतं? चिन्ह असतं, प्रतीक असतं, ज्याला आपण शुभंकर किंवा भाग्यचिन्ह म्हणतो. कुठल्याही एखादी संस्था असेल किंवा एखादा महत्वाचा विषय असेल, एखादी कंपनी असेल, या त्यांच्या कार्यक्रमाचं प्रतिनिधित्व करणारं ते काय असतं? वापरलेलं चिन्ह असतं. मग इथे आपल्याला काय म्हणतंय? सेन्सस 2027 ही जी काही जनगणना केली जाणार आहे, या जनगणनेसाठी मॅस्कॉट काय आहे? कोणता आहे? तर कुठला आहे? प्रगती आणि विकास. कोणता आहे मित्रांनो? प्रगती आणि विकास. लक्षात राहील? चला पुढचा प्रश्न बघूया. बघा मित्रांनो, आपण ब्रिक्स साठी एक प्रश्न घेऊन आलोय परत. भारताच्या 2026 ब्रिक्स अध्यक्षपदाची थीम कोणती होती? ब्रिक्स बद्दल तुम्हाला जानेवारी 2026 चालू घडामोडीमध्ये खूप डिटेल माहिती दिलेली आहे. 2026च्या फेब्रुवारीमध्ये पण तिचा थोडंफार त्याच्यामधील काय केलेली आहे माहिती सांगितलेली आहे. आता आपण बघणार आहोत भारताच्या 2026 ब्रिक्स अध्यक्षपदाची जी काही थीम होती ती कोणती होती. बघा मित्रांनो, ती थीम काय होती? बिल्डिंग फॉर रिसायलेन्स, बिल्डिंग फॉर रिसायलेन्स, इनोव्हेशन आणि कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी. काय शब्द तो? सस्टेनेबिलिटी. म्हणजे काय मित्रांनो? सगळ्यांचे अर्थ तुम्हाला मी सांगतो. रिसायलेन्सचा अर्थ काय होतो मित्रांनो? लवचिकता, इनोव्हेशन नाविन्यता, कोऑपरेशन सहकार्य आणि सस्टेनेबिलिटीचा अर्थ होतो शाश्वतता. लक्षात राहील? तर यासाठी काय केली होती? ती थीम राबवलेली गेली होती. ती राबवली गेली म्हणजे थीम दिली गेलेली आहे ब्रिक्स साठी अध्यक्षपदाची. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया आपण. मित्रांनो, भारत न्यूझीलंड फ्री ट्रेड ऍग्रीमेंट, ज्याला FTA म्हटलं जात आहे, मुक्त करार, मुक्त कर, व्यापार मुक्त कर, मुक्त व्यापार कर ज्याला म्हटलं जात आहे. भारत न्यूझीलंड फ्री ट्रेड ऍग्रीमेंट, काय मुक्त व्यापार कर कोणत्या दिवशी स्वाक्षरी झाली?
या मुक्त व्यापार करारावर कोणत्या दिवशी स्वाक्षरी झाली भारत आणि न्यूझीलंड मध्ये? तर 27 एप्रिल 2026 हे झाले एप्रिल महिन्यामध्ये 27 तारखेला. ओके, इंडिया न्यूझीलंड FTA 27 एप्रिल. चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. ही जी काही FTA जी काही मीटिंग झाली गेली आहे की नाही, तर ह्या अग्रीमेंट जे झालं, या अग्रीमेंट मध्ये भारत न्यूझीलंड FTA अंतर्गत न्यूझीलंडने भारतासाठी किंवा गुंतवणुकीची कमिटमेंट दिली. ती किती गुंतवणुकीची कमिटमेंट दिली? तर मित्रांनो, हे जे काही FTA झालेलं आहे की नाही, फ्री ट्रेड अग्रीमेंट, मुक्त व्यापार कर, यासाठी US $20 बिलियन, म्हणजे किती रक्कम होती रे आता अंदाज तसा जर काढला तर सुमारे 190 ते 191 कोटी रुपयांची कमिटमेंट दिलेली. चला पुढचा प्रश्न बघूया. भारत न्यूझीलंड FTA अंतर्गत भारतीय निर्यातीपैकी किती टक्के निर्यातीवर शुल्क मुक्त प्रवेश मिळणार आहे? मित्रांनो, शुल्क मुक्त ड्युटी फ्री जो काही प्रवेश आहे तो किती टक्के? तो 100% निर्यातीवर. कारण FTA चा अर्थच मित्रांनो आहे का फ्री ट्रेड अग्रीमेंट, मुक्त व्यापार कर. मुक्त व्यापार कर म्हणजे पूर्णपणे 100% काय असणार आहे त्याच्यावरती? शुल्क मुक्त असणार आहे, प्रवेश मिळणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. एप्रिल 2026 मध्ये भारतातील CPI कंझ्युमर प्राइस इंडेक्स, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ग्राहक किंमत निर्देशांक, आधारित किरकोळ महागाई किती होती? मित्रांनो CPI? तर बघा 3.48%. एप्रिल CPI कंझ्युमर प्राइस इंडेक्स किती होतं? 3.48%. लक्षात राहील? ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. एप्रिल 2026 मध्ये RBIच्या MPC म्हणजे चलन विषयक धोरण समिती आहे मित्रांनो. ही MPC ने रेपो रेट किती ठेवला? मित्रांनो, रेपो रेट म्हणजे काय? तो व्याजदर आहे. त्यावेळेस बँक RBI कडून काय घेतं? कर्ज घेतं. तेव्हा ती RBI त्या बँकांकडून काय करतं? रेपो रेट आकारला जातो. तो रेपो रेट किती आहे, किती ठेवलेला आहे? तर तो रेपो रेट आहे 5.25% ठेवलेला आहे. लक्षात राहील? MPC चलन विषयक धोरण समिती चा रेपो रेट किती आला? 5.25. चला पुढचा प्रश्न मित्रांनो. ही जी काही जनगणना आहे ना, सेन्सस 2027 मध्ये नागरिकांनी स्वतःची माहिती ऑनलाईन भरण्याची कोणती सुविधा देण्यात आली आहे? तर मित्रांनो, ती माहिती स्वतः भरता येईल अशी सेल्फ इन्युमरेशन. काय? सेल्फ इन्युमरेशन म्हणजे काय? ती माहिती स्वयं नोंदणी करून तुम्ही भरू शकता, अशी सुविधा देण्यात आलेली आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ मित्रांनो. सगळे प्रश्न खूप महत्वाचे आहेत, तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येतच असेल. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. खूप चांगले प्रश्न मी तुमच्यासाठी दररोज घेऊन येतोय. आपले जे काही आठवड्यातून 3 वार दिलेले आहेत, त्या 3 वाराच्या नियोजनानुसार तुमच्यापर्यंत मी माहिती घेऊन येत असतोय. आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जा, व्हिडिओज बघा. सगळे व्हिडिओ तुमच्या उपयुक्त अशा आहेत. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 17. सेन्सस 2027 च्या पहिल्या टप्प्यात मुख्यतः कोणते काम केले जाणार आहे? मित्रांनो, पहिल्या टप्प्यात काय केलं जाणार आहे? हाऊस लिसनिंग अँड हाऊसिंग सेन्सेस. हाऊस लिसनिंग अँड हाऊसिंग सेन्सेस म्हणजे काय मित्रांनो? घर टू घर, काय कुटुंब ते कुटुंब, हे जे काही जनगणनेचा जो पहिला टप्पा आहे तो प्रत्येक घर, इमारतीची, कुटुंबाची, सगळ्यांची
प्राथमिक स्वरूपाची माहिती घेतली जाणार आहे है नाही? आणि ती माहिती गोळा करणं हे मुख्यतः काम केलं जाणार आहे. प्रत्येक घर सोडायचं नाही आहे की नाही. कुठल्याही पद्धतीचं घर असेल, इमारत असेल, कुटुंब असेल, त्या सर्वांची माहिती या सेन्सस 2027 मध्ये घेतली जाणार आहे. म्हणजेच काय, पहिला टप्पा जो आहे मित्रांनो तो काय आहे, हाऊस लिस्टिंग केली जाणार आहे है नाही. आणि हाऊस लिस्टिंग अँड हाऊसिंग सेन्सस अशी त्याच्यामध्ये माहिती मिळणार आहे. चला पुढचं बघूया. सेन्सस 2027 मध्ये जातीनिहाय गणना समाविष्ट करण्याचा निर्णय कोणत्या संस्थेच्या बैठकीत 30 एप्रिल 2025 रोजी झाला. त्यानं सेन्सस 2027 ची जे काही जातीनिहाय गणना आहे ते समाविष्ट करण्याचा निर्णय हा कोणत्या संस्थेच्या बैठकीत 30 एप्रिल 2025 रोजी झालेला आहे. तर कोणत्या मित्रांनो, कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स. म्हणजे कोणती मित्रांनो, राजकीय घडामोडींवर मंत्रिमंडळ समिती, यावर काय केलं गेलं आहे, तर या संस्थेच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे. त्याला शॉर्टकट म्हणता येईल CCPA. CCPA कास्ट डिसिजन जातीनिहाय जनगणना. ही कशात झाली, CCPA कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स. लक्षात राहील. ओके, चला डन करा, लाईक करा. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. भारताने 2026 मध्ये ब्रिक्स फॉरेन मिनिस्टर मीटिंग कुठे आयोजित केली. ब्रिक्स फॉरेन मिनिस्टर मीटिंग ही भारताने नवी दिल्ली येथे आयोजित केलेली आहे. फॉरेन परदेशी जे असतात आहे का नाही, फॉरेन मीटिंग जी आहे ती कुठे केली आहे, नवी दिल्लीमध्ये केलेली आहे. चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. जे काही ब्रिक्स फॉरेन मिनिस्टर मीटिंग झाली, या ब्रिक्स फॉरेन मिनिस्टर मीटिंगचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले मित्रांनो, तर डॉक्टर एस जयशंकर. लक्षात ठेवायचं काय, डॉक्टर एस जयशंकर. ओके, चला पुढचा बघूया प्रश्न मित्रांनो. 2026 मध्ये किती पद्म पुरस्कार, याची पूर्ण जर माहिती घ्यायची असेल ना मित्रांनो, तर तुम्हाला जानेवारी 2026 चा आपला चालू घडामोडींचा व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये डिटेल तुम्हाला कोणाला मिळाला, किती जणांना मिळाला, याच्यावर व्हिडिओ केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं मित्रांनो, 2026 मध्ये एकूण किती पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. मित्रांनो 131 पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. जानेवारी 2026 जे काही आपण जे काही व्हिडिओ केलेला आहे चालू घडामोडी, त्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व पुरस्कार प्राप्त जे काही सन्माननीय लोक आहेत, त्यांची सगळ्यांची व्यक्तिमत्व आहे, त्यांची सगळ्यांची नावं तुम्हाला त्याच्यात मिळतील. लक्षात ठेवायचं 5, 13, 113, 131 काय पुढे दाखवतोच तुम्हाला. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. पद्म अवॉर्ड 2026 मध्ये पद्मविभूषण किती आहेत मित्रांनो, 5 आहेत. पुढचा प्रश्न, पद्म अवॉर्ड 2026 मध्ये पद्मभूषण किती आहेत मित्रांनो, 13 आहेत. लक्षात ठेवायचं किती, 13. पुढचा प्रश्न, पद्म अवॉर्ड 2026 मध्ये पद्मश्री किती आहेत मित्रांनो, पद्मश्री किती आहेत, 113 आहेत. किती, 113. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. महत्वाचा प्रश्न आहे, PM स्वनिधी योजना मुख्यतः कोणासाठी आहे. बघा मित्रांनो, PM स्वनिधी ही जी काही योजना आली आहे, ही योजना तुम्हाला कोणत्याही गॅरंटी शिवाय कर्जाची सुरुवात 10,000 पासून केली जाते. हे जर कर्ज तुम्ही फेडलं तर तुम्हाला 20,000 कर्ज दिले जाते. परत 20,000 कर्ज फेडलं तर तुम्हाला पुढची रक्कम किती, 50,000 दिली जाते. तर हे जे काही PM स्वनिधी आहे,
ही योजना कोणासाठी आहे मित्रांनो? तर रस्त्यावरील जे काही विक्रेते आहेत, दुकानं आहेत, है का नाही, यांच्यासाठी आहे. लक्षात ठेवायचं. स्ट्रीट वेंडर्स ज्याला बोलतो आपण. ठीक आहे, लक्षात आले? काय? रस्त्यावरील विक्रेते यांच्यासाठी पीएम स्वनिधी ही योजना दिली गेलेली आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. मित्रांनो, पीएम स्वनिधीवरच जो काही पुढचा प्रश्न विचारलेला आहे. पीएम स्वनिधी अंतर्गत प्रगत टप्प्यांमध्ये किती रकमेची कोलेटरल फ्री म्हणजे विना तारण, तारण ठेवलं जात नाही, तारण मुक्त, विना गॅरंटी कर्ज दिली जातात. किती किती रकमेची? 15,000, 25,000 आणि 50,000. काय तुम्हाला सांगितलं? 10,000 पासून सुरुवात. म्हणजे कसं? 15,000 सुरुवातीला, 25,000 आणि 50,000. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, या रकमेचे काय केले जाते? तर तुम्हाला गॅरंटी मुक्त असं आहे का नाही, विना गॅरंटीचं कर्ज दिलं जातं. म्हणजे तुम्हाला मी मागाशी म्हणलं काय, सुरुवातीला समजा जर आपल्याला 10,000 कर्ज मिळालं, ते जर फेडलं तर 20,000, मग किती दिलं जातं? तर 50,000. असे असे काय होतात? वाढत जातं. तर हा टप्पा कितीचा आहे? सुरुवातीला कितीचा आहे? 15,000चा आहे. नंतर किती हजाराचा आहे? 25,000चा आहे. आणि त्याच्यानंतर किती आहे? 50,000चा आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. मे 2026 पर्यंत पीएम स्वनिधी अंतर्गत कितीपेक्षा अधिक लाभार्थी झाले आहेत? कितीपेक्षा मित्रांनो? 75 लाखांपेक्षा अधिक लोक लाभार्थी झाले होते. मे 2026 पर्यंत का किती झाले होते? तर 75 लाखापेक्षा अधिक. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, परत इथं सीपीआय वर प्रश्न विचारलेला आहे. मे 2026 मध्ये भारताची सीपीआय आधारित किरकोळ महागाई किती होती? मित्रांनो किती टक्के होती? 3.93% होती. परत मे 2026 पर्यंत सीपीआय 3.93%. ओके, लक्षात राहील. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. भारत ओमान कम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट CEPA म्हणजेच काय मित्रांनो? तर सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार कधी लागू झाला? 1 जून 2026 मध्ये. 1 जून 2026 मध्ये काय झालं आहे? कम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट म्हणजे सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार लागू झालेला आहे. कशात? भारत आणि ओमान. हा जो काही अग्रीमेंट आहे, हा अग्रीमेंट 2 किंवा त्यापेक्षा अधिक देशांमधील व्यापार अग्रीमेंट असं म्हटलं जातं त्याला. आणि तो कशात? भारत आणि ओमान मध्ये झालेला आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. मित्रांनो 2025-26 मध्ये भारताचे संरक्षण उत्पादन किती विक्रमी पातळीवर पोहोचले? किती विक्रमी पातळीवर पोहोचलेले आहे? तर ते रुपये 1.78 लाख कोटी इतक्या काय झालं आहे? विक्रमी पातळीवर पोहोचलेलं आहे 2025-26 मध्ये. ओके, चला पुढचा प्रश्न. 2025-26 मध्ये भारताच्या संरक्षण उत्पादनात मागील वर्षाच्या तुलनेत किती वाढ झाली? मित्रांनो 2025-26च्या भारताच्या संरक्षण उत्पादनामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 15.6% वाढ झालेली आहे. ठेवा, डिफेन्स ग्रोथ किती झाली आहे? 15.6%. प्रश्न क्रमांक 32. 2025-26 मध्ये भारताची संरक्षण निर्यात किती झाली? 2025-26 मध्ये भारताची संरक्षण निर्यात मित्रांनो 38,424 कोटी रुपये निर्यात झालेली आहे. चला पुढचा प्रश्न. मित्रांनो डीआरडीओ ही पण कन्सेप्ट तुम्हाला मी जानेवारी 2026 आणि फेब्रुवारी 2026 मध्ये समजावून सांगितलेली आहे. हा कधी? तर त्याचा व्हिडिओ आहे चालू घडामोडीचा. बघा डीआरडीओने काय केलं आहे? जून 2026 मध्ये काय केलंय? कोणत्या प्रणालीला फायनल ऑपरेशन क्लिअरन्स मिळवून दिले? कुठल्या प्रणालीला मित्रांनो? तर ती प्रणाली आहे नेत्रा AEW&C.
लक्षात ठेवायचं. काय आहे ही? फायनल ऑपरेशनल क्लिअरन्स त्याला म्हटलं गेलं आहे. फायनल ऑपरेशनल क्लिअरन्स कुठल्या? नेत्रा, AEW अँड सी, DRDO. ओके, शॉर्टकट FOC, फायनल ऑपरेशनल क्लिअरन्स. चला पुढचा प्रश्न बघू. इस्रोने जून 2026 मध्ये सेमी क्रायोजेनिक इंजिन च्या चाचणी दरम्यान किती टन थ्रस्ट गाठला? बघा काय विचारलं आपल्याला. सेमी क्रायोजेनिक इंजिनच्या चाचणी दरम्यानचा थ्रस्ट किती आहे इस्रोने गाठलेला जून 2026 मध्ये? तर तो आहे 175 टन. किती? 175 टन. लक्षात ठेवा. सेमी क्रायोजेनिक इंजिन चा थ्रस्ट आहे तो. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. जून 2026 मध्ये 11वी ब्रिक्स एनर्जी मिनिस्टर मीटिंग कुठे झाली? कुठे झाली मित्रांनो? ती हरियाणामध्ये झाली. कुठे झाली? हरियाणामध्ये, गुरुग्राम मध्ये. हरियाणा, गुरुग्राम. ओके, चला ब्रिक्स साठी तुम्हाला पुन्हा एकदा आपला जानेवारी आणि फेब्रुवारीचा व्हिडिओ बघा, लक्षात येईल. चला पुढचा प्रश्न. जून 2026 मध्ये RBIने रेपो रेट किती ठेवला? मित्रांनो किती ठेवलाय तो? 5.25%. किती ठेवलाय? 5.25%. चला पुढचा. फायनान्शियल इयर 2025-26 मध्ये भारताचा रिअल GDP ग्रोथ रेट किती होता? किती होता मित्रांनो? 7.8, 7.8% होता. Q4 काय आहे तो? Q4 FY फायनान्शियल इयर. Q4 FY फायनान्शियल रेट जो आहे तो 2025-26 मध्ये भारताचा रिअल GDP ग्रोथ रेट किती होता? 7.8%. Q4 GDP किती? 7.8%. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघू. फायनान्शियल इयर 2025-26 मध्ये भारताचा रिअल GDP ग्रोथ रेट किती नोंदवला गेला? 25-26 मध्ये 7.7 होता मित्रांनो. किती होता? 7.7. लक्षात ठेवा. मित्रांनो इंडिया UK यांच्यामध्ये युनायटेड किंगडम कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड अग्रीमेंट CETA कधी लागू झाला? तो लागू झाला मित्रांनो 15 जुलै 2026 मध्ये. UK CETA 15 जुलै. लक्षात राहील. ओके, चला पुढे. इंडिया UK CETA अंतर्गत भारताच्या निर्यातीपैकी जवळपास किती टक्के निर्यातीला झिरो ड्युटी ऍक्सेस मिळाला? किती टक्के निर्यातीला? 99% निर्यातीला झिरो ड्युटी ऍक्सेस मिळाला. इंडिया UK CETA. राहील. चला पुढचा प्रश्न घेऊ. मित्रांनो जुलै 2026 मध्ये इस्रोने कोणत्या काय सांगितलं आहे? तर जुलै 2026 मध्ये इस्रोने कोणत्या क्रायोजेनिक इंजिनची फ्लाइट एक्सेप्टन्स हॉट टेस्ट यशस्वी केली? कोणत्या? तर CE20. काय? CE20 क्रायोजेनिक इंजिन. लक्षात ठेवायचं CE20 फ्लाइट एक्सेप्टन्स हॉट टेस्ट त्याला म्हटले गेले. CE20. ओके, चला पुढे बघूया. मित्रांनो CE20 क्रायोजेनिक इंजिनच्या जुलै 2026 च्या चाचणीत कमाल किती थ्रस्ट वापरण्यात आला? किती वापरण्यात आला मित्रांनो? 22 टन. किती वापरलाय? 22 टन. लक्षात राहील. चला पुढचा प्रश्न.
जुलै 2026 मध्ये भारताने कोणत्या देशासोबत 16वा इंडिया जपान अॅन्युअल सुमित आयोजित केला? कोणत्या? तर भारताने जपान या देशासोबत 16वा इंडिया जपान अॅन्युअल सुमित आयोजित केला. कधी? जुलै 2026 मध्ये. चला पुढचा प्रश्न बघू. मित्रांनो, जुलै 2026 मध्ये भारताची सीपीआय आधारित किरकोळ महागाई किती होती? महागाई होती म्हणून मित्रांनो 4.45%. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. मित्रांनो, कॉमनवेल्थ 2026 कॉमनवेल्थ गेम कुठे आयोजित करण्यात आला होता? ग्लासगो, स्कॉटलंड मध्ये. कुठे आयोजित केला होता? ग्लासगो मध्ये. काय? CWG कॉमनवेल्थ गेम कुठे? ग्लासगो हे कुठे आहे? स्कॉटलंड मध्ये आहे मित्रांनो. कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? 2026 मध्ये कॉमनवेल्थ गेम्स त्याच्यामध्ये भारताने किती एकूण पदके जिंकली मित्रांनो? 39. किती जिंकली? 39. बघा ट्रिक दिले. 13, 17, 9 हे टोटल किती? 39. चला पुढचा प्रश्न बघू. ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताचे पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले? कोणी जिंकले मित्रांनो? माहिती आहे तुम्हाला? मीराबाई चानू. मीराबाई चानू यांनी कॉमनवेल्थ गेम मध्ये काय केले? सुवर्ण पदक म्हणजे गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. मित्रांनो, 2026 मध्ये BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? मित्रांनो, BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप तब्बल 17 वर्षानंतर भारतात जागतिक बॅडमिंटन महासंग्राम ज्याला म्हटलं गेलंय तो कुठे केला गेला? नवी दिल्ली येथे. कुठे केला गेला? नवी दिल्ली येथे 2026 मध्ये. ओके. कुठे केला गेला? नवी दिल्लीला इंदिरा गांधी जो काही इंडोअर स्टेडियम आहे या इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियम मध्ये इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियम ज्यामध्ये तो काय केला गेला? आयोजित केला गेला होता. पुढचा प्रश्न. नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड 2025 मध्ये राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन कोणाला मिळाला? कोणाला मिळाला मित्रांनो? नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड 2025 मध्ये राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन कोणाला मिळाले? कोणाला मिळाले मित्रांनो माहिती आहे? तर ते आहे आर्मी पॅरालिम्पिक नोट पुणे. काय? आर्मी पॅरालिम्पिक नोट पुणे. ओके, लक्षात राहील. चला बघूयात आपण शेवटचा प्रश्न. MPSC ने ग्रुप C परीक्षेतील CBT पद्धतीबाबत 2026 मध्ये कोणता निर्णय घेतला? तर काय केलं त्यांनी? CBT ची अंमलबजावणी जुलै 2027 पर्यंत पुढे ढकलली. लक्षात ठेवा. ग्रुप C OMR CBT जुलै 2027 पर्यंत. मित्रांनो, आजचे प्रश्न खरोखरच असे अवघडातले अवघड प्रश्न आज आपण घेऊन आलो होतो. तुम्ही बघितलेच असाल. या प्रश्नांचा आपण जर डीप मध्ये जर अभ्यास जर केला तर महत्वाचे फॅक्ट्स तुमच्या समोर इथे आहेत. महाराष्ट्र बजेट 6 मार्च 2026. महाराष्ट्र GSDP 54.8 लाख कोटी. लाडकी बहीण तरतूद 26,500 कोटी. सेन्सस 2027 मॅस्कॉट काय होतं? प्रगती आणि विकास. इंडिया आणि न्यूझीलंड FTA 27 एप्रिल 2026. इंडिया ओमन CEPA कधी झाला? 1 जून 2026. इंडिया UK CETA 15 जुलै 2026. डिफेन्स प्रोडक्शन 1.78 लाख कोटी. सेमी पिस्टॉनिक जे आहे टेस्ट 175 टन. क्रायोजेनिक टेस्ट ज्याला म्हणतो आपण
सेमी क्रायोजेनिक टेस्ट 175 टन, एमपीएससी ग्रुप सी सीबीटी जुलै 2027 पर्यंत पुढे ढकललेले आहे. या सर्व महत्वाच्या मुद्द्यांवर मित्रांनो 10 अतिमहत्वाचे फॅक्ट्स याच्यातून आपण बाहेर काढले. फायनल रिव्हिजन खूप महत्वाचे प्रश्न आहेत. याच्यावरती तुम्हाला 100% कोणते ना कोणते तरी प्रश्न तुम्हाला विचारलेच जाणार. थोडं वाचून घ्या डीप मध्ये, तुम्हाला लवकरच लक्षात येईल. आपल्याकडे वेळ जास्त नसतो, कमी असतो, त्याच्यामुळे डीपली प्रश्न तुम्हाला सांगायला गेलं तर 1 तासाला जवळजवळ 5 ते 10 प्रश्न होऊन जातील. म्हणून एक प्रश्नाच्या स्वरूपात सलग प्रश्न म्हणून एक प्रश्न मंजुषा तुमच्या समोर मी सादर केली. तर मित्रांनो खूप खूप धन्यवाद. आपण हा जो व्हिडिओ आहे चालू घडामोडी हा व्हिडिओ बघितलात. चॅनलला मित्रांनो लाईक करा, नवीन असतील मंडळी त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. चला भेटूया आता. पुढचा जो तुम्हाला वार दिला आहे त्या वारी तुम्हाला जर अपडेट घ्यायचा असेल कोणता लेक्चर कोणत्या वारी तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्ही बघू शकता. चला मित्रांनो धन्यवाद.